जातो आणि ज्याप्रमाणे ते रांगडा गडी मैदानात उतरल्यानंतर जीव ओतून खेळतो तसंच काहीसा खेळ आता इथे मात्र करायचा आहे कोल्हापूरच्या खेळाडूंना. पुन्हा एकदा दुसऱ्या सेटसाठी शुभेच्छा. नागपूर 1 कोल्हापूर 0. जोरदार टाळ्या वाजून जरा शुभेच्छा देऊया आपण दोन्ही संघांना दुसऱ्या सेटसाठी. मैदान क्रमांक 4 वर पाण्याची व्यवस्था करायची आहे. व्हॉलेंटियर्स मैदान क्रमांक 4 वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे. ग्राउंड कमिटी मैदान क्रमांक 4 वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे. चांगली साजेशी खेळी होती खरी पण नेट वरती गेल्यामुळे 1 पॉइंट कोल्हापूर. दुसऱ्या सेटची सुरुवात कोल्हापूरच्या दिशेने. मैदान क्रमांक 4 वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे. ग्राउंड कमिटी व्हॉलेंटियर्स कृपया मैदान क्रमांक 4 वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. 1-1 ची बरोबरी. नागपूरने खातं खोललेलं आहे दुसऱ्या ह्या सेट मध्ये. नक्कीच हे सगळे चेहरे आता सगळ्यांचे परिचयाचे झालेले आहेत. 5 दिवसांचा हा खेळ व्हॉलीबॉलचा राज्यस्तरीय खेळ आता चाललेला आहे. 1-1. इथे सगळेच खेळाडू एकमेकांकडे पाहत होते. पहिले आप जसं आपण म्हणतो त्या पहिले आप करण्यामध्ये गाडी निघून गेली आहे आणि 1 पॉइंट मात्र इथं कोल्हापूरच्या खात्यात. जितका हा ताकदीचा खेळ तितकाच आपण आपला मेंदू सुद्धा वापरण्याची ती वेळ असते. तेवढ्या वेळेत आपल्याला खेळी साकारायचे.
तोल समतोल राखायचंय, ताळमेळ राखायचंय आणि मग पॉइंट कमवायचंय. 6-8 नागपूर 6 कोल्हापूर 8. सुरुवात चांगली आहे सध्या कोल्हापूरसाठी या दुसऱ्या सेटमध्ये, पण तुम्हाला कॅपिटलाइज करावं लागणार आहे. तुम्हाला त्यासाठी उच्च दर्जाचा खेळ साकारावा लागणार आहे. 6-8. टांगती तलवार नेहमीच धोकादायक ठरते, त्यामुळे तुम्ही त्या रीतीने खेळायचं नाही. तुम्ही स्टेबल होऊन खेळण्यासाठी, तो पॉइंट मिळवण्यासाठी नक्कीच गरजेचं आहे. हवेवर स्वार होऊन हा खेळ साकारता येत नाही. तुम्हाला स्टेबल होणं गरजेचं आहे. थोडासा बदल नागपूर संघात. चांगला अंदाज घेतला इथे नागपूरच्या खेळाडूंनी. सर्व्हिस ब्रेक केली आहे. 7-9. पॉइंट नागपूर. थोडीशी चूक कोल्हापूरच्या खेळाडूकडून. नक्की ज्याच्यासाठी आपल्याला जेव्हा आपण प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेला या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या चुका आहेत. चांगला कमबॅक कोल्हापूरकडून, चांगला कमबॅक. 10-8. चांगला पॉइंट आहे. स्मॅश कडक होता. विनंती आहे, स्टेजच्या डाव्या बाजूला जी गॅलरी आहे थोडंसं अजून गॅलरी वागते. विनंती आहे सगळ्यांना, थोडंसं आपण मागे सरकूया. सगळ्यांना विनंती आहे. खेळाचा आनंद घेतोय आपण. 9-10 सध्या गुणफलक. नागपूर 9 कोल्हापूर 10. दुसरा सेट. 1-0 आघाडी सध्या नागपूरकडे आहे. जर्सी नंबर 14. चांगला खेळ इथे नागपूरकडून. सध्या तरी जर्सी नंबर 14 मुळे पॉइंटचा वनवास तर संपतोय. 10 10 ऑल आतापर्यंत स्कोर बोर्ड. चांगला पॉइंट कमावलाय कोल्हापूरने. 11-10. चांगला पॉइंट नागपूरचा. कमबॅक चांगला आहे नागपूरचा. 11 ऑल. महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनच्या या माध्यमातून हा खेळ साकारलेला आपण पाहतोय आणि त्यात महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू आपली मेहनत, आपली चोणूक इथे दाखवत आहेत. पॉइंट नागपूर. चांगला पॉइंट कमावतात नागपूर इथे. पुन्हा एकदा उच्च दर्जाचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय नागपूरकडून. नगरसेविका शीतलताई राऊत यांचे इथे आगमन झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज चषकच्या वतीने ताई आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
दादा हा माईक ऑन करा दुसरा. दादा हा पण ऑन करा. ऑन करा. हॅलो हॅलो. हॅलो. सध्या तरी गुणफलक नागपूरच्या दिशेने झुकता आपल्याला पाहायला मिळते. 13-11 छत्रपती शिवाजी महाराज चषक, महाराष्ट्राची शान, खेळाचा महासंग्राम. सुंदर पॉइंट. या स्पर्धेसाठी खास करून उपस्थित असलेल्या कुलगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगरसेविका सौ शीतलताई राऊत यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आणि मी जिल्हा क्रीडाधिकारी सुवर्णा बाळटक्के मॅडम यांना विनंती करेन की आपण नगरसेविका शीतलताई राऊत यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. आणि विनंती, ग्राउंड नंबर 1 वरती पाणी संपलेलं आहे. पाणी भरून घ्यायचंय. व्हॉलेंटियर्स किंवा मॅनेजमेंट टीम पाणी पाठवायचं ग्राउंड नंबर 1 वरती. मैदान क्रमांक 1 पाण्याची व्यवस्था करा. स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे. मैदान क्रमांक 1. अजून एक पॉइंट इथे कोल्हापूरच्या खात्यात. मला असं वाटतं प्रत्येक खेळाडू जीव ओतून त्या क्रीडांगणावरती आपली दमदार कामगिरी करतोय, पण त्याला साजेचं स्वरूप तुमच्या टाळ्यांचं मात्र ऐकू येत नाहीये. पॉइंटची कमाई होते, पण तुमचा प्रेमाचा वर्षाव सुद्धा होऊ द्या, कारण आपला व्हॉलीबॉलचा खेळ कडक पॉइंट. अर्थात तो चेंडू उसळला, तो थेट त्या बॅनरवरती शिंदे साहेबांपर्यंत जाऊन पोहोचलाय. म्हणजे ही दखल घेण्यात आली ती तिथपर्यंत पोहोचलेली आहे. आपले DCM अर्थात डेडिकेटेड टू कॉमन मॅन, ज्यांची ओळख आहे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब. आणि सुंदर कोल्हापूरकडे अजून एक पॉइंट. आणि त्याच रीतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवारजी यांच्या साथीने, त्यांच्या आशीर्वादाने सुद्धा या खेळाला साजेसे एक रूप आलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनानेच या खेळाची एक वेगळी उंची गाठता आलेली आपल्याला. त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्या सोबतीनेच सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच सुनेत्रताई पवारजी आणि उपस्थित मंचावर उपस्थित असलेल्या आपण सर्व अतिथीगणांच्या साथीने आणि आशीर्वादाने खूप सुंदर असा खेळ साकारलेला आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन पॉइंट कोल्हापूर. लाईन वरती सर्व झाली, त्यामुळे पॉइंट कोल्हापूरच्या दिशेने. आणि सन्माननीय दमदार आमदार किसनजी कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आपण प्रामुख्याने हा खेळ पाहतोय बदलापूरमध्ये. पॉइंट पुन्हा एकदा नागपूरच्या दिशेने. हळूहळू तो फरक वाढतोय. 14-18 नागपूर 18 कोल्हापूर 14. पंचांची अचूक नजर या खेळावरती. आणि ज्याप्रमाणे पंचांचं ही लक्ष प्रत्येक सामन्यावरती, प्रत्येक पॉइंटवरती तसंच आहे, त्यामुळे नक्कीच आपण म्हणू शकतो की चीते की चाल और अंपायर्स की नजर पे संदेह नहीं करते.
सुंदर खेळलाय, सुंदर पॉइंट. पाहिलं की तिथे खेळाडू नाहीये आणि अचूक रीतीने तो चेंडू फक्त समोरच्या पक्षात तिथे टाकलाय त्यांनी आणि पॉइंट कमावलाय. 16-19. हळूहळू फरक कमी होतोय. 16-19. चांगला पॉइंट कमावलाय. 17-19. फरक हळूहळू कमी होतोय. नागपूर कोल्हापूर. टाइमआउट घेण्यात आलेला आणि सुंदर ही गॅलरी आपल्याला सजलेली बघायला मिळते आणि बसायला जागा नाहीये. हेच खरं तर यश आहे आपल्या या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं, ज्याला छत्रपती शिवरायांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि त्या घराघरात असणाऱ्या त्या प्रत्येक मावळ्याचं इथे स्वागत, त्या रणरागिणीचं स्वागत, जी आज या खेळाला सपोर्ट करायला आलेली आहे. सगळी कामं बाजूला सारून, बाकीचे सगळे खेळ बाजूला ठेवून आपल्याला व्हॉलीबॉलचा आनंद घ्यायचा आहे हे पाहण्यासाठी आलेल्या त्या प्रत्येक महिला माता भगिनींचं या खेळामध्ये आम्ही स्वागत करत आहोत. आणि हेच खरं तर यश आहे आपल्या खेळाचं की आपण सगळेजण या स्टेडियम मध्ये आलेले आहेत. एकदा जरा जोरदार टाळ्या वाजून प्रोत्साहन वाढूया आपण या सगळ्या खेळाडूंचं. नागपूर 19, कोल्हापूर 17. स्लाइड केलं पण काही उपयोग नाही झाला. पण इथे आपण राहतो इथे 13 नंबरची जर्सी जो खेळाडू तो अखंड त्या मातीशी प्रेम करणारा वाटतोय. त्याची नाळ जोडली गेली मातीची आणि काय पॉइंट आहे. कडक स्मॅश. स्पायकर असावा तसा, स्पायकर असा हवा. आणि ज्या रीतीने स्मॅश केल्यानंतर जसा आवाज त्या बॉलवरती जशी चपराक पडल्यासारखा येतोय तसा आवाज ऑडियन्स मधनं मात्र ऐकू येत नाही. सगळे थंड थंड बसलेत, शांत बसलेत. एकदा जरा आवाज येऊ द्या की ये होईना बात. हाच आवाज आपल्याला अपेक्षित आहे, हाच आवाज अपेक्षित आहे आपल्याला. पण किरण सर, हे खरंच कौतुक आहे या सगळ्या असोसिएशनचं, समितीचं, इथे असणाऱ्या व्हॉलीबॉलशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं. कारण आपण एक वेगळा खेळ एका वेगळ्या स्तरावर घेऊन चाललेलो आहोत. पॉइंट नागपूर. या स्पर्धेचा छत्रपती शिवाजी महाराज या चषकामुळे, त्याच्या आयोजनामुळे या खेळाचा दर्जा खरोखरच नक्की उंचावलेला आहे. अजून एक पॉइंट कोल्हापूरच्या दिशेने. आणि जसं आता तुम्ही म्हणालात ना किरणजी की छत्रपती शिवरायांचं नाव आहे त्यामुळे अधिकच ते मनोबल आपलं वाढतं की तो चषक जिंकताना आपण अभिमानाने सांगू शकतो आम्ही तो चषक जिंकलोय, ज्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज चषक. नक्कीच आपण जे सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव जरी आपल्या मुखातून आलं तर आपोआपच जय म्हणून बोलल्याशिवाय हात वर येत नाही. कारण अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या अर्थे महाराजांची जी शिस्त आहे त्याप्रमाणे या संघातही तशी शिस्त लागते, एकजूट लागते आणि सांघिक ताकद ही आपल्याला नक्कीच विजयाकडे खेचून नेते.
आणि किरणजी खरंच आहे, आपण जसं आपण म्हणतो की छत्रपती शिवरायांचं नाव या चषकाला लागल्यानंतर त्याची एक उंची वाढलेली आहे, परंतु आपण नेहमीच म्हणतो ना की कुठलंही गड राखायचं असेल तर एकट्याने होत नाही. त्या प्रत्येक मावळ्याला एकजूट व्हावं लागतं, एकत्रच यावं लागतं, तेव्हा जाऊन ते विजयाचं तोरण बांधलं जातं आणि मग कुठेतरी ती शिस्त, ते जिद्द, ती चिकाटी, ती मेहनत प्रत्येक खेळाडूची ती दिसते. त्यामुळे या क्रीडा नगरीत येणाऱ्या त्या प्रत्येक महिला माता भगिनींचं स्वागत तर आहेच. सन्माननीय आमदार किसन कथोरे साहेब आपल्या समवेत तिथे उपस्थित आहेत. साहेब, आपलं मनापासून स्वागत आहे. अर्थात अंतिम सामना आता सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि कोल्हापूर वर्सेस नागपूर दोन्ही संघ प्रेशर सिच्युएशन काय घडवून आणते तर पॉइंट जिंकवून देते. $24 ऑल. खरं तर एक सेट जिंकण्यासाठी 2 पॉईंटचा फरक लागतो. $25 नागपूर, कोल्हापूर 24. त्यामुळे हा पॉईंट्स कंटिन्यू घ्यावा लागेल. 2 पॉईंटचा फरक असेल तर तो सेट जिंकला जातो. त्यामुळे नागपूर 25, कोल्हापूर 24. नागपूरसाठी हा पॉईंटचा एक ॲडव्हान्टेज आहे. या स्पर्धेमुळे बदलापूरकरांचं खरोखरच फार मोठं मनोरंजन झालं आहे. आम्ही बदलापूरकर अशा मेजवानीची फार आतुरतेने वाट पाहत असतो. 25-24 ॲडव्हान्टेज नागपूरसाठी. आणि मेजवानी म्हणाल तर कोल्हापूरमध्ये पण आहे आणि नागपूरमध्ये पण आहे. $25 ऑल. 25-25. पुन्हा एकदा 2 पॉईंट्सचा गॅप असला तर तो संघ जिंकला जाईल. ड्यूस 25-25.
क्या बात आहे, उत्कृष्ट असा स्मॅश. 26-25 हा आता कोल्हापूरकरांसाठी ऍडव्हान्टेज आहे. 1 पॉइंटची आवश्यकता कोल्हापूरसाठी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या पॉइंटसाठी. आणि अशा प्रकारे हा सेट कोल्हापूर याने जिंकलेला आहे. त्यामुळे 1-1 अशी बरोबरी ह्या सेटची झालेली आहे. पण तुम्ही जर बघाल कोल्हापूर संघाच्या जर्सी नंबर 2 ने ही डाईव्ह मारून तो गेम मध्ये तो बॉल ठेवला ते फार रंजक त्याचं होतं पाहणं इथे. आणि अशाच प्रकारची खेळी साकारण्यासाठी म्हणून आपण फायनलची मॅच इथे पाहतोय. काय वाटतंय, कोल्हापूर की नागपूर? कोणासाठी आवाज जास्त आहे, कोल्हापूर की नागपूर? जोरात जोरात. अरे काय वाटतंय, नागपूरची संत्री की कोल्हापूरचा तांबडा पांढरा? बघूया, सध्या तरी बरोबरीवरती आहे. 1-1 सेट दोन्ही संघ जिंकलेले आहेत. त्यामुळे आता तरी तुल्यबळ असा हा सामना इथे सुरू आहे. 27-25 ने कोल्हापूरने पुन्हा एकदा कमबॅक केलंय, ज्याची खऱ्या अर्थाने गरज होती कोल्हापूरसाठी. नाहीतर हा सेट जर नागपूरच्या दिशेने गेला असता तर नक्कीच प्रेशर मध्ये कोल्हापूर असतं. पण आता तर दोन्हीकडे प्रेशर बरोबरीचा आहे. बघूया पुढे काय घडतंय. आणि हीच मजा आहे या खेळाची की कधी पारड